तर राज्यासह मुंबईतल्या पावसाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतलाय। मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 14 ठिकाणी पाणी साचल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। जोरदार पाऊस असून सुद्धा मुंबईतले रस्ते आणि लोकल वाहतूक ठप्प झाली नाही, ती संथ गतीने सुरू होती असं देखील फडणवीसांनी सांगितलं। मुंबईमध्ये संध्याकाळी 6 नंतर हायटाईड आहे, त्यामुळे मुंबईकरांनी भरतीच्या वेळी काळजी घेण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं। तसंच उद्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय संध्याकाळी परिस्थिती पाहून घेऊ असं देखील फडणवीसांनी म्हटलं। उधर का दिखता नहीं है छतरी के वजह से। तसा गेल्या म्हणजे आज सकाळी 6 वाजेच्या पूर्वीच्या 48 तासामध्ये जवळपास 200 mm पाऊस पडला आणि आज सकाळी 6 वाजतापासूनच्या 6 ते 8 तासात 170 mm पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड पाऊस आहे। याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे ईस्टर्न सबर्ब्स ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय। एकूण 14 ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे। काही भरतीचा काळ आहे, त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे। अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोक अडचणीमध्ये येतात, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी 6 नंतर आणि उद्या या 3 मीटर आणि 4 मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील। त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल। तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल। तर मुंबईत कुठे किती पाऊस झालाय पाहूयात सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर दादरमध्ये 173 मिलीमीटर पाऊस, चेंबूरमध्ये 177 मिलीमीटर, तर वरळीमध्ये 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बांद्र्यामध्ये 145 मिलीमीटर, बीकेसीत 127 मिलीमीटर, विक्रोळीत 144, तर वर्सोव्यामध्ये 149 मिलीमीटर पाऊस झाला। आणि या संततधार पावसामुळे सध्या आज मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।